हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक वॉल हँगिंग बघणार आहोत। गेल्या वेळेचा व्हिडिओ पाहिला असेल तर रुखवताच्या वस्तू होत्या, तशाच पद्धतीने तुम्ही हे वॉल हँगिंग सुद्धा रुखवतामध्ये मांडू शकता। खूप छान, खूप कलरफुल आणि खूप मस्त आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। हे वॉल हँगिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड। तर मी कार्डबोर्डचे मेजरमेंट्स दिलेले आहेत आणि एका साइजचे दोन कार्डबोर्ड मी कट करून घेतलेले आहेत, जसं मी इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने। जर तुम्हाला साइज कमी जास्त करायची असेल तरीही तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता या कार्डबोर्ड वरती चिकटवण्यासाठी मी इथे कापड वापरते यावेळी। तर हे कापड ब्लाउज पीस मधलं उरलेलं आहे, मला खूप आवडतो हा कलर आणि खूपच सुंदर हे कापड आहे। तर त्यासाठी मला कोणत्याही क्राफ्ट मध्ये यूज करायचं होतं, तर मी या वॉल हँगिंग मध्ये हे कापड यूज करते। तुम्ही याऐवजी जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट ॲक्रेलिक कलर सुद्धा देऊ शकता, फक्त त्यावेळी कार्डबोर्डच्या कडा तुम्हाला पॅक करून घ्याव्या लागतील। तर मी ते अशा पद्धतीने हे कापड आहे ते चिकटवून घेते। चिकटवण्यासाठी मी इथे फेवी बॉन्ड वापरते, यामुळे खूप पटकन चिकटलं जातं। जर हे नाही मिळालं तर तुम्ही फॅब्रिक ग्लू जो मिळतो, फॅब्रिक फेविकॉल, तो वापरू शकता आणि त्याने चिकटवू शकता। तर अशा पद्धतीने आपले हे सगळे कार्डबोर्ड चिकटवून झालेत। फक्त त्या ब्लाउज पीसच्या कलर मुळे सुद्धा कार्डबोर्ड किती सुंदर दिसतायत हे तुम्ही बघतच असाल। आता यावरती आपण काहीतरी मस्त इंटरेस्टिंग अशी डिझाइन करणार आहोत, तर त्यासाठी मी इथे मिरर वापरते। मिरर तुमच्याकडे जे मणी असतील, जे कलर्स असतील ते वापरून तुम्ही डिझाइन करू शकता। मी नेहमीच सांगते तुम्हाला, कलर कॉम्बिनेशन आणि डिझाइन ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। तुम्ही सेम डिझाइन जे दिवस चालू आहे त्यामध्ये रुखवतामध्ये मांडण्यासाठी हे एकदम कलरफुल मस्त आहे। तर याचा उपयोग खूप छान छान पद्धतीने तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने डिझाइन केल्यानंतर किती सुंदर दिसतायत हे कार्डबोर्ड। जे पहिले सिंपल कार्डबोर्ड होते त्याचे एकदम सुंदर कार्डबोर्ड झालेले आहेत।
तर अशा पद्धतीने मी सगळे कार्डबोर्ड्स मस्त सेम डिझाईनने करून घेतलेत। आता आपण हे हँग करणार आहोत एकमेकांना। तर त्यासाठी मी इथे गोल्डन कलरची लेस वापरते। तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे लेस नसेल तर तुम्ही लोकरीचा धागा सुद्धा वापरू शकता। लोकरीचा धागा वापरताना फक्त तुम्ही 4 पदरी तरी धागा वापरा, म्हणजे ते छान मजबूत दिसेल सुद्धा आणि मजबूत होईल सुद्धा। तर अशा पद्धतीने मी ही लेस चिकटवून घेते आणि तुम्ही अखंड सुद्धा लेस लावू शकता, पण याचं वजन काही जास्त नाहीये, तर त्यासाठी मी असे छोटे छोटे पीस कट करून हे चिकटवून घेतलेत। वरती सुद्धा अडकवण्यासाठी मी ह्याच लेसचा वापर करते आणि खाली जो गोंडा बनवून घेतला होता मी लोकरीच्या धाग्यांचा, तो कॉन्ट्रास्ट कलरचा घेतला होता, तर तो सुद्धा अशा पद्धतीने पाठीमागे मी चिकटवून घेते। आता हे सगळं चिकटवल्यानंतर ही मागची बाजू विचित्र थोडीशी दिसते, तर ती पॅक करण्यासाठी सेम कापड वापरलेलं आहे, त्याने हे मी कार्डबोर्ड पाठीमागचे चिकटवून घेतलेत। खूपच सुंदर आपलं हे वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। तर हे वॉल हँगिंगचा फायनल लुक बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।